केवळ 99 लोक अशा प्रकारचं एक लँडस्लाइड विक्ट्री, केवळ 99 लोक ट्रस्ट वोटमध्ये विश्वासमतामध्ये एक लँडस्लाइड विक्ट्री केवळ 99 युतीच्या सरकारला विश्वासमतामध्ये या ठिकाणी मिळाला आहे। केवळ आमच्या युतीच्या सरकारला विश्वासमतामध्ये या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आमच्या 2019ला जनतेनं भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीला मॅन्डेट दिलं। 19ला पण आमचं मॅन्डेट जनता पार्टी शिवसेना युतीला मॅन्डेट दिलं हे छद्मीपणे कळवून देण्यात आलं आणि एक अनैसर्गिक अशा प्रकारचं अलायन्स तयार झालं। कळवून देण्यात आलं हे अलायन्स जेव्हा तयार झालं त्याच नैसर्गिक अशा प्रकारचं अलायन्स सांगितलं होतं की असं अलायन्स फार काळ अलायन्स जेव्हा तयार झालं या ठिकाणी चालत नाही। परंतु मला या गोष्टीचा कुठलाही खेद नव्हता की मला मुख्यमंत्री होता आलं नाही। सरकारनं आल्याचं दुःख याकरता होतं की आलेल्या सरकारने महाराष्ट्राच्या विकासाच्या गतीला पूर्णपणे आळकाठी लावून रोड ब्लॉक्स तयार केले होते आणि त्यामुळेच आपण बघितलं असेल विकासाचे सगळे प्रोजेक्ट्स थांबवण्यात आले, शेतकरी हिताचे प्रोजेक्ट्स थांबवण्यात आले, इंडस्ट्रियल ग्रोथवर कुठेतरी त्या ठिकाणी एक त्याचा परिणाम झाला। आणि विशेषतः मी वारंवार ज्याचा उल्लेख करायचो की विदर्भ आणि मराठवाडा या मागास भागावर प्रचंड अन्याय या सरकारनं त्या सरकारनं सुरू केला होता। वैधानिक विकास मंडळ संपवले, प्रोजेक्ट संपवले, इंडस्ट्रियल विजेची सबसिडी चेंज करून टाकली आणि म्हणून मला सरकार गेल्याचं मुख्यमंत्री पद गेल्याचं दुःख नव्हतं, पण माननीय मोदीजींच्या 5 ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये 1 ट्रिलियन इकॉनॉमी बनवून महाराष्ट्र जे कॉन्ट्रीब्युशन देऊ शकला असता आणि सामान्यांची स्वप्न पूर्ण करू शकला असता तो महाराष्ट्र कुठेतरी थांबला याचं दुःख मला रोज असायचं। आणि म्हणूनच आपण बघितलं की एक सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून मी 2.5 वर्ष काम केलं। कोरोनाच्या काळात देखील एकही दिवस घरी बसलो नाही। प्रत्येक जिल्ह्यामध्ये, जिल्हा रुग्णालयामध्ये, ICU मध्ये त्या ठिकाणी जाऊन जीवाची पर्वा न करता लोकांना सुविधा मिळाली पाहिजे हा प्रयत्न केला। मला देखील कोरोना झाला। कोरोना झाल्यानंतर त्यावेळेस मी घोषित केलं होतं की मी सरकारी हॉस्पिटलमध्येच त्या ठिकाणी ॲडमिट होईल, कारण जर सामान्य माणूस सरकारी हॉस्पिटलला ॲडमिट होऊन बरा होतो तर आम्ही काय उदाहरण त्याच्यासमोर ठेवणार आहोत। आणि म्हणून मी सरकारी हॉस्पिटलला ॲडमिट झालो, कोरोनातनं बरा झालो। बरा झाल्यानंतर 7व्या दिवशी बाहेर पडलो, पुन्हा महाराष्ट्राचा दौरा केला आणि म्हणून सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून काम करत असताना या सरकारमधला अंतर्विरोध हा रोज मला दिसत होता। विशेषतः शिवसेनेमधलं अस्वस्थता ही दिसत होती। सरकार बनलं होतं, मंत्री बनले होते, पण रोज त्यांच्यासमोर हा प्रश्न असायचा की उद्या लोकांसमोर गेल्यानंतर काय सांगायचं। बाळासाहेबांनी जे हिंदुत्व या महाराष्ट्रात आणि देशामध्ये प्रत्यक्षात आणून दाखवलं त्याच्यापासनं पूर्ण फारकत घेऊन आणि बाळासाहेबांनी ज्यांच्याबद्दल असं म्हटलं की त्यांच्यासोबत काँग्रेस राष्ट्रवादीसोबत मला जावं लागलं तर शिवसेनेचं दुकान बंद करीन, त्यांच्यासोबत आपली पार्टी चालली आहे ही अस्वस्थता प्रचंड जाणवत होती। आणि त्यातच त्या अस्वस्थतेत शिवसेनेच्या जोरावर इतर पक्ष कसे मजबूत होत होते हे शिवसेनेचे आमदार, खासदार, नेते आणि कार्यकर्तेही बघत होते। आणि त्यातूनच
शिवसेनेमध्ये एक उठाव झाला आणि त्या उठावाला आम्ही साथ दिली. हे बंड नव्हतं, हा उठाव होता की आमचा पक्ष राहणार नाही, आमचा विचार राहणार नाही. ज्या विचाराने इतके वर्ष आम्ही काम केलं तो विचार कुठेतरी तुडवला जातोय आणि म्हणून ते आमच्या सोबत आले. आणि मला अतिशय आनंद आहे, आमच्या पक्षाने हा निर्णय केला की आम्ही सत्तेकरता हपापले नाही आहोत. आम्ही आग्रह धरला असता तर मुख्यमंत्रीपद आम्हाला मिळालं असतं. 115 लोक आमच्या सोबत होते, पण आमच्या पक्षाने हे सांगितलं की आमचा आग्रह आणि दुःख हेच आहे की आम्हाला मिळालेलं मॅन्डेट हे चोरून नेण्यात आलं आणि म्हणून सत्तेकरता नाही, विचारांकरता आम्ही शिवसेनेचाच मुख्यमंत्री करू. आणि म्हणून माननीय एकनाथ शिंदेजी यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय हा भारतीय जनता पक्षाने घेतला. आमचे नेते माननीय मोदीजी, माननीय अमितभाई शाह, माननीय नड्डाजी आणि माझ्या संमतीने, खरं जर असं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही की हे प्रपोजल मी नेलं की शिंदे साहेबांना मुख्यमंत्री केलं पाहिजे आणि त्यांनी ते मान्य केलं. फक्त त्यावेळी मी बाहेर राहीन असंच ठरलं होतं. मात्र ज्यावेळी राज्यपालांना पत्र देऊन प्रेस कॉन्फरन्स झाली आणि ती करून मी घरी गेलो, त्यावेळी माननीय नड्डाजींनी मला पहिल्यांदा फोन करून सांगितलं की आमचा असा असा विचार आहे. अमितभाई बोलले आणि त्यानंतर माझी तयारी त्यावेळेस नव्हती, कारण मी मानसिकताही केली होती की आपण बाहेर राहून या सरकारला मदत केली पाहिजे. पण माननीय पंतप्रधानांची चर्चा झाली आणि त्यांनी आणि विशेषतः नड्डाजींनी तर पब्लिक स्टेटमेंट दिलं. त्या सगळ्यांची इच्छा अशी होती की सरकार बाहेर राहून चालत नाही, एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटीनी सरकार चालवणं योग्य नाही. सरकार चालवायचं असेल तर सरकारमध्ये गेलं पाहिजे. आणि माझ्या वरिष्ठांच्या आज्ञेचं पालन करत मी निर्णय बदलला आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ मी घेतली. आणि मला याचा कुठलाही कमीपणा नाही आहे. एकनाथ शिंदेजी माझे सहकारी आहेत, आम्ही सोबत काम केलं आहे. आज ते लीडर आहेत, त्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करतोय. माझं संपूर्ण सहकार्य त्यांना असणार आहे. एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री म्हणून सफल झालेच पाहिजे आणि ते होतीलच, त्यांच्यात गुण आहेत. पण याकरता सर्वात जास्त कॉन्ट्रीब्युशन मी देणार आहे. आणि आम्ही दोघं मिळून विशेषतः महाराष्ट्राची जी गाडी पटरीवरनं खाली उतरली आहे ती पुन्हा पटरीवर आणून माननीय मोदीजींच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुन्हा देशातला नंबर 1चं राज्य हे आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. त्यासोबत विशेषतः विदर्भाचे सिंचनाचे विषय आहेत, ज्याला आम्ही केंद्र सरकारकडनं 89 प्रकल्प मंजूर करून घेतले आणि त्याला पूर्ण पैसा 25,000 कोटी रुपये केंद्रातून आणले. विदर्भामध्ये या ठिकाणी इंडस्ट्रियल विजेच्या सबसिडीचा विषय, वैधानिक विकास मंडळाचा विषय, असे वेगवेगळे सगळे विषय हे आम्ही मार्गी लावू. मी आज नागपूरमध्ये असल्यामुळे नागपूरवरनं मी हे सांगतो की आता पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या मागास भागाचा विचार करणारं, त्यांच्या पाठीशी ताकदीनं उभं राहणारं सरकार आलेलं आहे. आणि मागच्या 5 वर्षात आम्ही हे दाखवून दिलं. आणि हे करत असताना महाराष्ट्राच्या इतर भागांवर, पश्चिम महाराष्ट्रावर, कोकणावर आम्ही अन्याय होऊ दिला नाही. त्यामुळे
सर्वंकष अशा प्रकारचा विकास हा येत्या काळामध्ये या सरकारच्या माध्यमातून आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळेल, अशा प्रकारचा विश्वास आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी देतो। आणि माझं बोलणं संपवून आपल्या मनात काही प्रश्न असतील तर ते आपण जरूर विचारा। अरे रुको भाई, हिंदी 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 एक जी जी एट अ टाइम एक ही लोग बोले, इतना लोग बोलेगा तो नहीं होगा। हाँ, मैं प्रेस क्लब का बहुत आभार व्यक्त करता हूं कि प्रेस क्लब ने सबसे पहले मुझे नागपुर में, मेरे अपने शहर में मीट द प्रेस के लिए बुलाया और आप सभी का आभार व्यक्त करता हूं कि आप सभी ने पिछले समय भी बहुत प्यार दिया और आगे भी आपका ऐसा ही सहकार्य मिलेगा, ये मेरा विश्वास है। आज महाराष्ट्र में फिर एक बार युति की सरकार हमने स्थापित की है। एकनाथ शिंदे जी हमारे मुख्यमंत्री हैं, मैंने उप मुख्यमंत्री की शपथ ली है और कल हमारी सरकार ने एक लैंडस्लाइड विक्ट्री, ये विश्वास मत प्राप्त करते हुए की है। 164 वोट हमारी सरकार की ओर पड़े हैं और मात्र 99 वोट विरोधी पार्टी को, 3 पार्टियों को मिलाकर, वैसे 2 ही पार्टी समझ लीजिए, को मिलाकर वहां पर मिले हैं और अब पूरे बहुमत के साथ हमारी सरकार चलेगी। 2009 में मैंडेट बीजेपी शिवसेना को मिला, किंतु जनता का मैंडेट चोरी हो गया और कुछ लोगों ने उसको चुराकर एक बगैर मैंडेट की सरकार तैयार की। 2.5 साल तक ये सरकार भगवान भरोसे चलती रही। सरकार महाराष्ट्र में अस्तित्व में नहीं थी, भ्रष्टाचार चरम सीमा पर था। भ्रष्टाचार के आरोप में, दाऊद के संबंध के आरोप में मंत्री जेल जा रहे थे और ऐसे समय मेरा दुख यह था, सरकार गई इसका दुख नहीं था, मैं मुख्यमंत्री नहीं हूं इसका दुख नहीं था। दुख इस बात का था कि आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में देश जिस रफ्तार से जा रहा था और उस रफ्तार में एक इंजन का काम महाराष्ट्र कर रहा था, कहीं ना कहीं वो इंजन बंद हो गया, वो रुक गया, वो धीमा हो गया। इसका दुख मुझे रोज होता था। प्रोजेक्ट्स बंद, हमारे इंडस्ट्रियल ग्रोथ, उसमें भी गति धीमी हो गई, किसानों की योजनाएं बंद हो गई। विशेष रूप से विदर्भ और मराठवाड़ा जैसे हमारे पिछड़े इलाकों के ऊपर एक अन्याय की मालिका शुरू हुई और ऐसे समय मैं लगातार संघर्ष करता रहा। भारतीय जनता पार्टी के हमारे 106 विधायक पूरी ताकत से हमारे साथ रहे और हमने एक टीम के रूप में इस सरकार के खिलाफ एक संघर्ष खड़ा किया। लेकिन वो संघर्ष करते करते मेरे ये ध्यान में आने लगा कि सरकार में अंतर विरोध तो है ही, लेकिन सरकार की सबसे बड़ी पार्टी शिवसेना, इसमें सबसे बड़ा अनरेस्ट है, इसमें सबसे बड़ा अंतर विरोध है। शिवसेना के विधायक बार बार हमसे चर्चा करते थे तो कहते थे अगले चुनाव में हम पब्लिक के सामने अपनी कॉन्स्टिट्यूएंसी में जाएंगे तो हमको पता नहीं है कि हम क्या मांगेंगे, कैसे वोट मांगेंगे। जिस हिंदुत्व पर हमारी पार्टी खड़ी हुई, बाला साहब ठाकरे जी ने जिस हिंदुत्व के आधार पर हमको खड़ा किया, कहीं ना कहीं उसका विरोध करने वाली ताकतों के साथ हम खड़े हैं
और उन ताकतों ने हमको मुख्यमंत्री पद तो दे दिया, लेकिन हमारा सारा ले लिया और हमारे बलबूते पर, हमारे कांधों पर चढ़कर ये लोग मजबूत हो रहे हैं और हमारी पार्टी वीक हो रही है। ये बात बार बार वो कहते थे और इसी के चलते हमने तय किया कि हम उनकी मदद करेंगे और शिंदे जी के रूप में एक नेता बाला साहब जी का हिंदुत्व बचाने के लिए मैदान में उतरा। 40 लोग उनके साथ शिवसेना से और 10 इंडिपेंडेंस, 50 लोगों का ग्रुप तैयार हुआ, तो भारतीय जनता पार्टी ने उनको पूरा समर्थन दिया। मैं विशेष रूप से हमारे नेता माननीय प्रधानमंत्री जी का, मोदी जी का आभार मानता हूं और साथ साथ गृह मंत्री अमित शाह जी का और हमारे अध्यक्ष नड्डा जी का आभार मानता हूं कि एक बहुत सही निर्णय हमारे नेताओं ने लिया। लोगों को ये लगता था कि भारतीय जनता पार्टी केवल सत्ता पाने के लिए, मुख्यमंत्री पद पाने के लिए लालयित है और उसके लिए ये सारी चीजें चल रही है। हमारे नेताओं ने मेरे साथ चर्चा करके, और मैं स्पष्ट रूप से बताऊं, ये प्रस्ताव मेरा खुद का था और जिसको हमारे नेताओं ने मान्यता दी और हमने भारतीय जनता पार्टी के साथ 115 लोग होते हुए भी शिवसेना के एकनाथ शिंदे जी को मुख्यमंत्री बनाया। हमारे नेताओं ने बताया कि हम सत्ता के लालची नहीं, विचारों की लड़ाई है, विचारों के लिए हम लोग ये सारा काम कर रहे हैं। उस समय ये बात भी सही है कि तय यही हुआ था और मैंने स्वयं तय किया था कि मैं सरकार के बाहर रहूंगा और सरकार को पूरी मदद करूंगा। किंतु मेरी प्रेस कॉन्फ्रेंस के बाद मैं जब घर पहुंचा तो आदरणीय नड्डा जी का मुझ पर फोन आया, बाद में अमित भाई शाह जी ने मुझसे बात की और उन्होंने आग्रह किया कि मैंने सरकार में जाना चाहिए क्योंकि सरकार बाहर से नहीं चलती। और उन्होंने मुझे ये भी कहा कि भारतीय जनता पार्टी एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटी बनाने के खिलाफ है। सोनिया जी एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटी के रूप में जब काम करती थी तो हम उन पर टीका करते थे, तो उन्होंने कहा कि हमारी ये इच्छा भी है और आज्ञा भी है कि आप सरकार में जाए। माननीय प्रधानमंत्री जी से भी मैंने बात की और जब पार्टी की ओर से आदेश आया और नड्डा जी ने तो सीधे मीडिया के सामने बयान देकर ये कहा कि देवेंद्र जी से हमने विनती भी की है और उनको आदेश भी दिया है कि वो सरकार में जाए, तो पार्टी के वरिष्ठों का आदेश मेरे लिए सर्वोपरि था, क्योंकि मुझे सर्वोच्च पद पर बैठाने वाली यही पार्टी है और यही हमारे नेता है जिन्होंने मुझ जैसे व्यक्ति को शीर्ष पद पर बैठाया। तो वो मुझे अगर ये भी कह देते कि अब आपकी जरूरत में आप घर चले जाओ, तो मैं ना नुकुर कोई भी न करते हुए घर चला जाता। किंतु उन्होंने तो मेरा सम्मान करने की सोची और कहा कि पार्टी को आप ही लीड कर सकते हो और इसलिए आप डिप्टी सीएम की शपथ लो। मैंने शपथ ली और मुझे इस बात का कोई रंज नहीं है, मुझे इस बात की खुशी है कि मेरी पार्टी को आवश्यकता थी तो मैंने शपथ ली। एकनाथ शिंदे जी जो मेरे सहयोगी रहे हैं, आज हमारे नेता के रूप में, मुख्यमंत्री के रूप में काम कर रहे हैं और मैं पूरी ताकत के साथ उनके साथ खड़ा हूं। वो यशस्वी होंगे और उनके यश में मेरी भी एक बड़ी भागीदारी होगी। ये सारा जो हम लोगों ने यहां पर काम किया, इसमें विशेष उल्लेख मैं करना चाहता हूं। प्रधानमंत्री जी का तो आशीर्वाद था, नड्डा जी तो हमारे अध्यक्ष है ही, लेकिन विशेष रूप से इसमें हमारे साथ
पूरे तरीके से, वैसे तो हमसे वो बड़े हैं लेकिन फिर भी मैं ये कह सकता हूँ कंधे से कंधा मिलाकर पूरी ताकत के साथ, क्षमता के साथ, और जिस निर्णय क्षमता के लिए वो जाने जाते हैं उस निर्णय क्षमता के साथ हमारे गृह मंत्री माननीय श्री अमित शाह जी पूरे इस सफर के दरमियान चट्टान की तरह हमारे साथ रहे, और इसीलिए हम लोग ये कार्य कर पाए, और इसलिए उनका विशेष आभार आज के समय मैं व्यक्त करना चाहूँगा। वैसे चीज़ें तो बहुत हैं, कभी फुर्सत में पूरी स्टोरी भी आपको बताएंगे, अभी वो समय नहीं है, किंतु मुझे लगता है कि एक सफलता के साथ सरकार बनी है। ये सरकार 2.5 साल पूरी चलेगी, पूरी 2.5 साल ये सरकार चलेगी और नए सिरे से वापस मैंडेट लेकर चुनकर आएगी। इस विश्वास के साथ मैं आप सभी लोगों का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं। अभी तू असं आहे की खरं तर काँग्रेस पक्षाने देखील मोदीजींना चायवाला म्हणून हिणवलं, पण ज्याला चायवाला म्हणून हिणवलं त्यांनी यांच्यावर पाणी पिण्याची वेळ आणली। मोदीजींनी त्यांना असं पाणी पाजलं की आज त्यांच्या पक्षाची अवस्था काय आहे हे तुम्ही बघताय। आणि जर आम्ही रिक्षेवाले असू तर आम्हाला अभिमान आहे, आम्ही पानटपरीवाले असू आम्हाला अभिमान आहे, आम्ही चहा टपरीवाले असू आम्हाला अभिमान आहे, आम्ही रस्त्यावरचे विक्रेते असू आम्हाला अभिमान आहे। कारण या देशामध्ये स्वाभिमानाने जो जगतो, सोन्याचा चमचा घेऊन जे लोक पैदा होतात आणि ज्यांना असं वाटतं की राज्य करणं आमचाच अधिकार आहे, त्यांनी हे समजून घ्यावं। मोदीजींच्या या दौरमध्ये सामान्य माणूसच राजा होणार आहे, सामान्य माणूसच सेवा करणार आहे। असं आहे की दादा सांगतील त्यांनी प्रश्न विचारले। शिवसेनेमध्ये खळखळ आहे, तुमच्या कधी लक्षात आलं आणि हा सुरुंग लावण्याचं प्लॅनिंग कधीपासून सुरू आहे? मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की सगळ्या गोष्टी आज सांगायच्या नाही आहे, ही एक सस्पेन्स फिल्म आहे, ही लवकरच पूर्ण आपल्याकडे येईल। पण एवढंच सांगतो, ही खतखत पहिल्या 2 महिन्यातच माझ्या लक्षात आली आणि मी त्याच्यावर नजर ठेवून होतो, आणि योग्य वेळी योग्य गोष्टी करणं यालाच राजकारण म्हणतात। सर, शरद पवार ने कहा 6 महीने के ऊपर सरकार चलेगी। भैया वो तो बोल दिया मैंने। हो गया जवाब इसका। नहीं ये ऐसा मी निवेदन करतो, पहिले मराठी घ्या मग हिंदी घ्या। काल मुख्यमंत्री आज माजी मुख्यमंत्री म्हणाले की काल तुम्ही ज्या पद्धतीनं माईक घेतला होता, पुढे एकनाथ शिंदे यांचं तुम्ही काय काय खेचणार हे पाहावं लागेल। मला असं वाटतं ते कशाच्या संदर्भात बोलले तर मला माहिती नाही, पण ते जर शिंदेजी आणि आम्ही ज्यावेळी विश्वासमत जिंकलो त्यावेळी हो मीच पहिल्यांदा बोलायला उभा राहिलो। उद्धवजी फार काळ काही अधिवेशनात आले नाही, त्यांचा दोष नाही आहे, पण जेव्हा मुख्यमंत्री विश्वासमत जिंकतात त्यावेळी पहिलं भाषण ते करत नाही, ते आभाराचं भाषण करतात आणि सगळे लोक अभिनंदनाचं भाषण करतात। उपमुख्यमंत्री म्हणून माझी जबाबदारी होती की पहिलं अभिनंदनाचं भाषण मी केलं पाहिजे, ती प्रथा परंपरा आहे, त्यामुळे मी त्या ठिकाणी ते भाषण केलं। एवढंच सांगतो, आमची चिंता करू नका, आम्ही एकमेकाला देणार आहोत, एकमेकाकडनं घेणार नाही। कल्पना एक मिनिट कल्पना
नाही, मला वाटत नाही वरिष्ठ नेत्यांचा फोटो वगैरे गाणं ही पद्धतच नाही आमच्याकडे. आम्ही जे काही आहोत, आज जे काही यश मिळालं आहे ते केवळ आणि केवळ मोदीजींमुळे आणि आमच्या वरिष्ठ नेत्यांमुळे मिळालं. त्यामुळे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना माहिती आहे की हे यश मोदीजींनी जे काम केलं आहे त्याचं यश आहे. हे खरं आहे की काही काळाकरता, कारण कोणाला आम्ही अनपेक्षित धक्का दिला. जर आम्ही सांगून केलं असतं की नाही नाही असंच होणार आहे तर तो धक्का नसता. काही काळाकरता निश्चित धक्का बसला, पण आज सगळे खुश आहेत. नागपूरमध्ये देखील तुम्ही बघितलं असेल, कार्यकर्त्यांमधला उत्साह प्रचंड ओसांडून वाहतोय. आणि वरिष्ठ नेते पाठीशी नसते तर हे मी करूच शकलो नसतो. चालेल. मंत्रिमंडळ विस्तार लवकरच आम्ही करू. काय झालं की या सगळ्या याच्यात आम्हाला अजून त्या संदर्भातली बैठक घ्यायला वेळ मिळाला नाही, कारण विश्वासमत प्रस्ताव कालच आमचा झाला आणि साहजिकच ते ठाण्याला गेले नव्हते आणि मी नागपूरला आलो नव्हतो. त्याच्यामुळे शेवटी ज्यांनी आपल्याला निवडून दिला आहे त्यांचे आभार मानल्याशिवाय पुढचं काम सुरू करायचं कसं, आणि म्हणून नागपूरकरांचे आभार मानण्याकरता मी आलो, ठाणेकरांचे आभार मानायला ते गेले. आता उद्या परवा आम्ही बसू आणि सगळा टाइम टेबल ठरवू, एक मिनिट. एक फॉर्म्युला वगैरे सगळा ठरवू. ठरला की तुम्हाला सांगू. अरे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्यापासून रोखलं की कोण आहे यावर देखील प्रश्न उपस्थित करण्यात आले. असं आहे, सामन्याला मी मुख्यमंत्री झालो नाही याचं दुःख असेल का? हा उपहास आहे. त्याच्यामुळे अशा उपहासाला उत्तर द्यायचं नसतं. एक मिनिट बाबा. महाविकास आघाडी सरकार, महाभ्रष्ट, महावसुली सरकार, त्यातीलच तुम्ही नऊ मंत्री तुम्ही आपल्या सरकारमध्ये घेतले, त्यामधील 2 आमदारांवर ईडीची कारवाई आहे. कसं पाहतात तुम्ही? असं आहे की संपूर्ण सरकार हे भ्रष्ट आहे अशा प्रकारचा आपण म्हणतो, पण याचा अर्थ त्यातला प्रत्येक व्यक्ती भ्रष्ट असतो असा नाही आहे. शेवटी सरकार एक सामूहिक आहे आणि ज्यावेळेस या सामूहिक प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार दिसतो त्यावेळेस आपण सरकारवर आरोप करतो. तसे स्कॅम झाले आणि त्या स्कॅमच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालं 2 मंत्री जेलमध्ये गेले. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे लोक आमच्यासोबत आले आहेत ते चांगलंच वागतील आणि शेवटी हे काम प्रमुखाचं असतं. मी सरकार चालवलं आहे, प्रमुखाने ठरवलं तर सरकार पारदर्शी चालतं आणि प्रमुखांनी ढील दिली तर सरकार भ्रष्टाचार करतं. रवी एक 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 मी असं कधीच म्हटलं नाही की उपमुख्यमंत्री संवैधानिक नाही. 100% संवैधानिक आहे, कारण जेव्हा तुम्ही शपथ घेता ती शपथ संविधानाची आहे. मी एवढंच सांगितलं आणि आजही सांगतो की मुख्यमंत्री हाच प्रमुख असतो. उपमुख्यमंत्र्यांनी आपण पॅरलल मुख्यमंत्री असं कधी समजू नये. तो पॅरलल मुख्यमंत्री नाही आहे. आमचे प्रमुख एकनाथ शिंदेच आहे आणि मी उपमुख्यमंत्रीच आहे. हे सत्य मला माहिती पाहिजे. हां गाजप वैभव. अरे 24 तर येऊ द्या ना. योगेश. यावेळेस आपण उपमुख्यमंत्री झाला, राज ठाकरेंनी आपल्याला पत्र लिहिलं होतं, आपली तारीफ केली होती. काल सभागृहामध्ये अधिवेशना दरम्यान आपणही राज ठाकरेंची तारीफ केली, तर त्याचा काय अर्थ काढायचा? नाही, याचा काही वेगळा अर्थ काढायची आवश्यकता नाही. मी खरंच सांगतो, राज ठाकरेंनी जे पत्र लिहिलं ते अतिशय इन्स्पायरिंग होतं. बघा, एखाद्या राजकारणामध्ये कधी आम्ही सोबत असू, कधी विरोधात असू, कधी विचार मिळतील, कधी मिळणार नाही, पण दिलदारपणे जर एखादा नेता असं पत्र लिहितो आणि अशा परिस्थितीमध्ये की ज्यावेळेस एक महत्त्वाचा निर्णय तुम्ही घेतला आहे आणि त्यावेळेस त्या पत्रामुळे जर तुम्हाला एक प्रेरणा मिळत असेल तर मला असं वाटतं की ते जे शब्द होते, म्हणजे मी खरोखर फोन करून राज ठाकरेंना सांगितलं, म्हटलं 1 दिवस झाला मी त्याला उत्तर लिहायचा प्रयत्न करतो आहे, पण मला तुमच्यासारखे शब्द सापडत नाही आहे. इतकं सुंदर ते पत्र होतं
आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की आता मी पत्र लिहिणार नाही, तसंही तुमचं ऑपरेशन झालं आहे, तुम्ही घरी आहात, त्यामुळे मला तुम्हाला भेटायला यायचं होतं, तर मी नागपूरहून आल्यावर तुम्हाला भेटायला येईल. त्यामुळे त्या पत्राचं उत्तर मी लिहू शकेन की नाही मला माहिती नाही, पण त्यांना भेटायला मात्र मी निश्चितपणे जाणार आहे. आणि म्हणून त्या पत्राच्यावर मी तारीफ केली, त्याचाही काही अन्वयार्थ काढू नका, आणि मी त्यांना भेटायला गेल्यानंतर त्याचाही काही अन्वयार्थ काढू नका. मैं करते इसके बाद गया तेरे को पूछना नहीं है, इसके बाद नहीं करेंगे. इसके बाद आमच्या तर अजेंड्यावरच विदर्भ आहे, गेल्या 5 वर्षात तुम्ही बघितलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा विकास तोपर्यंत पूर्ण होऊ शकत नाही जोपर्यंत विदर्भाचा, मराठवाड्याचा, मागास भागाचा विकास होत नाही. आणि म्हणून आमचा अजेंडा मागास भागाच्या विकासाचाच असणार आहे, हे मी स्पष्टपणे सांगतो. एक अरे रुको ना अभी. वाट बघा. गजर गजर नहीं इसको इसको नहीं देखिए, कोई ऑपरेशन लोटस वगैरह की बात नहीं थी. एक अंतर्विरोध की सरकार थी, लोग प्रताड़ित थे, हमने उनका साथ दिया. हम कोई टारगेट करके एक एक राज्य इस प्रकार से उसकी सरकार पलटने, ऐसा भारतीय जनता पार्टी का मत नहीं है. ओके गजर गजर हाँ. मला असं वाटत नाही, पण शेवटी आम्हाला काही ना काही वेळ तर लागणार आहे ना, कारण आमचे दिवस तुम्ही बघितले असे वेगाने गेले की शांतपणे बसून विचार करायला वेळ मिळाला नाही. सरकार बनवल्यानंतर कोणाला मंत्री बनवायचं, कुठली खाती द्यायची, शांतपणे विचार करून ठरवण्याचा हा विषय आहे, आणि म्हणून तो लवकरच आम्ही पूर्ण करू. मुकेश 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 एक मुकेश असं आहे, शिवसेना म्हणजे काय, केवळ पक्ष नाही आहे. शिवसेना विचार आहे, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार आहे. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार घेऊन जे लोक बाहेर पडले आहेत त्यांना मदत करणं म्हणजे शिवसेनेला मदत करणं. हाँ देखिए, पहली बात तो यह है कि शीत सत्र नागपुर में ही होगा, चाहे कुछ भी हो जाए, नागपुर में ही होगा. और जहां तक पत्रकारों का सवाल है, मैं आश्वस्त करना चाहता हूं, सरकार के ऊपर आपको पूरा अधिकार है, आप बोलिए, हमारी सरकार आपके ऊपर कोई केस नहीं करेगी. गजर 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 रजत अरे डबल 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 अरे आप नहीं बोलोगे, रजत बोलो रजत. असं आहे की विचाराने जी शिवसेना आहे, बाळासाहेबांच्या विचारावर ठामपणे उभी राहिलेली शिवसेना ही एकनाथ शिंदेची आहे. उद्धवजी निश्चित बाळासाहेबांचे सुपुत्र आहेत, त्यामुळे पारिवारिक वारसा उद्धवजींकडेच आहे, पण त्याचवेळी केवळ पारिवारिक नाही, वैचारिक वारसा देखील असतो, आणि तो वैचारिक वारसा घेऊन एकनाथ शिंदे निघाले आहे. अर्थात या संदर्भात कुठलेही भविष्य मी सांगणार नाही आणि कुठले स्टेटमेंट मी करणार. महेश 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 ये अरे नहीं ये है तो बोल एक बैग एक मिनट आप बोलो. सगळ्यात महत्त्वाची प्रायोरिटी ही आहे की
आमचा जो शेतकरी आहे आणि आमची शेती आहे ही सस्टेनेबल करणं, त्याकरता मागच्या काळात खूप योजना आम्ही सुरू केल्या होत्या. नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना असेल, स्मार्ट योजना असेल 10,000 गावांमधली, सोलर फिडरची योजना असेल, 90% अनुदानाची योजना असेल, या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून क्लायमेट रेझिलियंट शेती, निसर्गाच्या कोपामुळे शेतीचं जे नुकसान होतं त्यातनं शेतीला कसं वाचवायचं या संदर्भातले अनेक उपाय सुरू केले होते. जलयुक्त शिवार सारखी योजना सुरू केली होती. हे सगळं बंद झालं आहे, हे पुन्हा सुरू करायचं आहे. आणि त्याचसोबत इन्फ्रास्ट्रक्चर लेड ग्रोथ, पायाभूत सुविधांच्या माध्यमातून आर्थिक विकास, हे जे सूत्र जगाने स्वीकारलेलं आहे त्याच सूत्रावर पुन्हा एकदा आमचं सरकार काम करेल. आणि 12 बलुतेदार आणि शेवटचा माणूस डोक्यात ठेवून हे सरकार काम करेल. हाँ, महेश 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 अरे उसके बाद बोल रहे ना. महेश महेश एक महेश मिनिट महेश, अरे थांब. महेश नंतर तू, महेश नंतर. हा? आणि पूर स्थितीकडे आमचं पूर्ण लक्ष आहे. सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि मी आखरी में डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीची बैठक घेऊन पूरस्थितीच्या संदर्भातला प्रिपेअर्डनेस हा पूर्ण केलेला आहे. कुठेही मानवी चुकीमुळे पूर येऊ नये, वेळेवर निर्णय झाले नाहीत म्हणून पूर येऊ नये अशा प्रकारची खात्री घेतली आहे. कालही रात्री वशिष्ठी नदीला ज्यावेळेस पूर आला होता, मी रात्री 1 वाजेपर्यंत सातत्याने कलेक्टरच्या संपर्कात होतो. 1 वाजता कलेक्टरने जेव्हा मला सांगितलं की आता पूर पातळीच्या खूप खाली आपण 4.5 मीटरवर गेलो आहे, त्यावेळेसच मी फॉलोअप सोडला. स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील जनतेला काय त्या ठिकाणी जनतेने काळजी घेतली पाहिजे या संदर्भातली माहिती दिली आहे. त्यामुळे आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि जिथे आवश्यकता असेल तिथे वेगानं ॲक्शन व्हावी असा आमचा प्रयत्न असेल. महेश नहीं नहीं हाच प्रश्न आहे का तुझा? इसी से जुड़ा एक प्रश्न है. हा बोल. असं आहे की अजून दुबार पेरणीची वेळ आली आहे असा स्पष्ट रिपोर्ट आलेला नाही, कारण शेतकरीही आता हुशार झालेले आहेत. अलीकडच्या काळात पाऊस उशिरा येतो याची माहिती घेऊन पूर्वीसारखी धूळ पेरणी, ठरलेल्या वेळेतच पेरणी असं न करता थोडा पावसाचा कल पाहूनही शेतकरी या ठिकाणी पेरण्या करतात. तथापि काही ठिकाणी असं झालेलं असण्याची शक्यता आहे आणि म्हणून जरूर त्याचा रिपोर्ट आम्ही घेऊ. आत्ता दुबार पेरणीची वेळ आली तरी बियाण्यांची उपलब्धता आपण ठेवली पाहिजे अशा प्रकारचे आदेश आम्ही ऑलरेडी दिलेले आहेत. एक मिनट पाठक एकूण सगळा घटनाक्रम पाहता शिवसेनेची परिस्थिती कोणी केली हे 40 आमदारांनी वारंवार सांगितलं. कालच्याही सभागृहामध्ये गुलाबराव पाटील असतील किंवा स्वतः मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील, कोणीही वेळ आमच्यावर आणली हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे कोण शिवसेना संपवत आहे हे अजूनही जर माननीय उद्धवजींच्या लक्षात येत नसेल तर मला असं वाटतं की मग ईश्वरच मालक आहे. एक मिनिट नितीन बोल ना. नितीन माझा एक प्रश्न आहे. सर्वप्रथम तर तुमचं अभिनंदन, कारण तुम्ही मुख्यमंत्री बनलेत. प्रश्न हा आहे की सत्तेत आल्यानंतर ओबीसीला 4 महिन्यात राजकीय आरक्षण देऊ. आणि दुसरा प्रश्न हा आहे की बीड प्रेसमध्ये सर्व वरिष्ठ
मला असं वाटलंच होतं की असला काहीतरी प्रश्न तुम्ही विचाराल, कारण अनेक वेळा मग तुमचं काम आहे चांगलं पाहायच्याऐवजी त्यातलं मधलं पाहिलं पाहिजे, त्यातनं बातमी होते. तुम्ही माझं भाषण ऐकलेलं नाही, भाषण ऐकलं नाही, ऐकलं माझ्या भाषणामध्ये, घेतलं होतं नाव त्यांच्या. माझ्या भाषणामध्ये मी माननीय नितीनजींचे आभार मानले, ते आमचे नेतेच आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की या तुमचा पहिला प्रश्न काय होता? ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात लवकरात लवकर अहवाल आम्ही प्राप्त करून घेतोय आणि तो न्यायालयापुढे मांडून तो मंजूर करून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. अहवालाच्या संदर्भात मी प्रेझेंटेशनही घेतलेलं आहे. काही त्रुटी त्यात दिसत आहेत, त्या कशा दूर करायचा प्रश्न आहे. विशेषतः या संदर्भात मी भुजबळ साहेबांशी चर्चा करणार आहे आणि त्याचसोबत वडेट्टीवारांशी देखील चर्चा करणार आहे. त्यांचे मत मी जाणून घेणार आहे. इतरही नेत्यांची मी चर्चा करणार आहे आणि वेळेत हा अहवाल न्यायालयात पोचला पाहिजे असा प्रयत्न आमचा असेल. काही त्रुटी राहिली असली तर ती दूर करण्याचा प्रयत्न करू. त्याही नंतर काही त्रुटी राहिली तर ती भविष्यात दूर करू. पण आता योग्य वेळी अहवाल जर न्यायालयात गेला तर किमान ओबीसी समाजाला त्यांचा हक्क मिळेल, त्यांचा अधिकार मिळेल आणि म्हणून तातडीनं ही सगळी कारवाई आम्ही पूर्ण करणार आहोत. नितीन होणाऱ्या हवामानाच्या अंदाजे आज पुन्हा एकदा मुंबई लोकांना पाहायला तू बोल ना. काय म्हणाल, महानगरपालिकेने दावे केले होते की पाणी संपलं. हे पाणी साचलेलं पाहायला मिळत आहे, त्याचा आढावा आम्ही घेऊ. नितीन बोल ना. नितीन बोल. एक मिनिट बोल नितीन. एक मिनिट अतुला, एक मिनिट. हा नितीन बोल. इन्क्वायरी वगैरे काही करणार नाही. जो विदर्भाचा निधी आहे तो निधी परत करू, विदर्भाला तो मिळेल याची पूर्ण काळजी आम्ही घेऊ आणि समृद्धी महामार्गाचं जे काही काम आहे ते वेगानं आम्ही पूर्ण करू आणि लवकरात लवकर माननीय पंतप्रधान, माननीय मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये समृद्धी महामार्गाचं उद्घाटन आम्ही करू. मिहान मला हे माहीत नाही. व्यक्तिगतरित्या मी उद्धवजींचा आदर करतो. ते ज्येष्ठही आहेत, ते मित्रही आहेत आणि व्यक्तिगत संबंधांमध्ये काही फार ताणतणाव येण्याचं कारण नाही आहे. त्यांची आणि आमची पॉलिटिकल भूमिका आता वेगळी. बोल. एक मिनिट. पेट्रोल इंधन दरवाढीमध्ये वॅट किती कमवणार आणि ग्राहकांना किती दिलासा मिळणार? वॅट कमी करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी कालच घोषित केला आहे. लवकरच कॅबिनेटचा निर्णय करून त्यावेळेस आपल्याला सांगता येईल. कॅबिनेटच्या आधी सांगता येत नाही. भाई थँक्यू. मला असं वाटतं की एका व्यक्तीने, ती व्यक्ती कोण आहे आपल्याला माहिती आहे, एका व्यक्तीने महाराष्ट्रातलं राजकारण कलुषित केलं, प्रदूषित केलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणातला सुसंस्कृतपणा हा पूर्णपणे खड्ड्यात टाकला. मला असं वाटतं त्याच व्यक्तीने आत्मचिंतन केलं पाहिजे. मला असं वाटतं आहे की प्रश्न आता संपलेले आहेत. जे काही प्रश्न राहतील Next time. सप्लिमेंटरी एक्झाम मध्ये घेऊ. हा, सप्लिमेंटरी मध्ये घेऊ आणि ते पुन्हा येतीलच आपल्याकडे. म्हणून काही कोणाचे जर प्रश्न उरले असतील, एक मिनिट भाऊ. अरे दादा ठीक आहे, एक मिनिट. दिलं उत्तर. मी
सर्व हे जे घडलंय ते अमित शहामुळेच घडलंय, लक्षात ठेवा. मी सर्व पत्रकारांचा खूप मनाने आभार मानतो आणि